नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजपासून आपण इतिहास GS1 मध्ये UPSCनं जे काही प्रश्न या ठिकाणी विचारले आहे, त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे या ठिकाणी मी देणार आहे. आणि सोबतच तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणकोणत्या घटकांचा या ठिकाणी समाविष्ट करणं गरजेचं आहे, त्याचे मुद्दे देखील या ठिकाणी मी देणार आहे. जे विद्यार्थी 2025 ला मुख्य परीक्षा देणार आहे किंवा मुख्य परीक्षेची तयारी करत आहे, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, की हे जे मी मुद्दे तुम्हाला देतोय, ते मुद्दे तुम्ही या ठिकाणी त्याचं टिप्पण स्वतःकडे या ठिकाणी ठेवा. जेणेकरून त्या टिप्पणचा उपयोग तुम्हाला मेन्सच्या लिखाणामध्ये या ठिकाणी होईल. 2026 ला जे कोण विद्यार्थी या ठिकाणी प्रिलिम्स आणि मेन्स देणार असतील, त्यांनी पण बारकाईने या ठिकाणी हे लेक्चर्स या ठिकाणी पाहून घ्या. कारण तुम्हाला पण पुढे जाऊन मुख्य परीक्षा लिहायची आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला एक UPSCचा प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगेल, त्याचे मुद्दे कोणते समाविष्ट करायचे ते या ठिकाणी समजून सांगेल. आणि हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही तो प्रश्न लिहायचा आहे. तो लिहिल्यानंतर तो मला या ठिकाणी चेक करण्यासाठी पाठवायचा आहे. जर समजा तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल, तर तुम्ही तो ऑनलाईन सिस्टमच्या द्वारे मला या ठिकाणी चेक करण्यासाठी देऊ शकता. ज्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी माझा WhatsApp नंबर तुम्हाला माहिती आहे, तर त्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी तो WhatsAppला पाठवा. अदरवाईज जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, तर तुम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये जे आपलं सेंटर आहे, ऑफलाईन सेंटर परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम, जे टिळक रोड पुढे सदाशिव पेठ इथं आहे. तर तिथं तुम्ही या ठिकाणी तो प्रश्न या ठिकाणी मला आणून द्या. ते मी तुम्हाला तुमच्या समोर या ठिकाणी चेक करून देणार आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण आता इथे या ठिकाणी थेटपणे प्रश्न या ठिकाणी पाहूया आणि या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी तुम्हाला देतो, ते पण आपण पाहूया. आता बघा, हडप्पाकालीन वास्तुकलेच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा. हा प्रश्न आला 2025च्या UPSCच्या GS पेपर 1 मध्ये, लक्षात घ्या. तर इंडस व्हॅलीवर प्रश्न आलाय, हडप्पाकालीन वास्तुकलेच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा, असा प्रश्न आहे. तर नीट समजून घ्या. पहिल्यांदा प्रश्न वाचल्यानंतर तो लगेच घाई गडबडीमध्ये लिहिण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करायचा नाही. म्हणजे प्रश्न कशावर विचारलेला आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? तर प्रश्न आर्ट अँड आर्किटेक्चरवर नाहीये, तर फक्त आर्किटेक्चरवर आहे, आर्टवर नाहीये. नाहीतर काय होतं, बरेचसे विद्यार्थी हडप्पाकालीन कलेवर लिखाण करतील. मात्र आयोगाने विचारलेली कला विचारली का? तर नाही. तर वास्तुकला विचारली आहे, आर्किटेक्चर या ठिकाणी विचारलेलं आहे. तर हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. भले तुम्हाला माहीत असलं, मात्र तुम्ही कला लिहिली, तर मार्क मिळणार नाहीये, हे लक्षात असू द्या. त्यामुळं प्रश्न समजून घ्या आणि मग त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायला सुरुवात करा. आता बघा, जर आपल्याला इथं पाहिलं तर लक्षात घ्या, पहिलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रस्तावना लिहायची आहे. ठीक आहे, आता प्रस्तावना लिहायची आहे. तर नीट समजून घ्या, प्रस्तावना लिहित असताना तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचा अर्क हा तुम्हाला प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी उतरवायचा आहे. आता उदाहरणार्थ समजा जर आपण हाच प्रश्न या ठिकाणी घेतला, तर तुम्हाला हा प्राचीन भारताच्या इतिहासावरचा प्रश्न आहे. तर या संदर्भामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, इतिहासाचे प्रश्न लिहित असताना ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी राहतं. ही पार्श्वभूमी खूप मोठी सांगायची नाही, मात्र मोजक्या शब्दात सांगायची. जसा हा प्रश्न विचारलेला आहे, हडप्पाकालीन वास्तुकलेची वैशिष्ट्याची चर्चा करा, असा प्रश्न आहे. तर तुम्हाला इथं म्हटलं पाहिजे, या ठिकाणी हडप्पा संस्कृती कोणत्या काळामध्ये अस्तित्वात होती ते सांगितलं पाहिजे आणि हडप्पा संस्कृती जी आहे, तिचं लोकेशन काय नेमकं होतं, ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं, ते एका शब्दामध्ये सांगणं गरजेचं आहे. जसं की इथं आपण म्हणू शकतो, की इसवी सन पूर्व 2500 अ, आणि त्याचबरोबर 1800 BC या दरम्यान भारतामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या यांच्या खोऱ्यामध्ये ही हडप्पा संस्कृती या ठिकाणी होती. दुसरं विधान तुम्ही या ठिकाणी यामध्ये करू शकता, की ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीच्या काळात भारताचं पहिलं नागरीकरण, अर्बनायझेशन दिसून येतं. विषय संपला. हे लक्षात घ्या. तर एकूणच जर आपण या पद्धतीची सोप्या भाषेमध्ये, सोप्या पद्धतीने प्रस्तावना केली, तर ती जास्त इफेक्टिव्ह या ठिकाणी राहते, लक्षात घ्या. आता बघा, जर समजा हा प्रश्न 250 शब्दांमध्ये लिहा, अशा पद्धतीचा समजा जर असला, 250 शब्दांमध्ये लिहा, असा जर प्रश्न विचारला जातो, तेव्हा नीट समजून घ्या, प्रस्तावना आणि सारांश हे तुमच्या ठिकाणी 30-30 शब्दांमध्ये संपलं पाहिजे. प्रस्तावना आणि सारांश हे 30-30 शब्दांमध्ये संपलं पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे 60 शब्दांमध्ये प्रस्तावना, निष्कर्ष आणि सारांश जो आहे, तो 60 शब्दांमध्ये संपला पाहिजे.
आणि बाकीचे जे शब्द आहे 100, 150 ते 180 च्या दरम्यान, त्यामध्ये तुमचा मुख्य मुद्दा मथाळा ज्याला आपण म्हणतो, तो या ठिकाणी असला पाहिजे हे लक्षात असू द्या. या पद्धतीचं नियोजन करा. नाहीतर काय होतं, की बरेचसे विद्यार्थी प्रस्तावना भली मोठी लिहीत बसतात आणि मुख्य मुद्दा जो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, तोच तुम्ही कमी लिहिले, मार्क मिळत नाहीये हे लक्षात घ्या. आणि हा मुद्दा लक्षात घ्या, असं समजत कोणाचा असेल, की इतिहासामध्ये काही जरी लिहिलं तरी मार्क पडतात. तर बिलकुल तसं नाहीये. ठीक आहे ना? इतिहासामध्ये काहीही लिहून उपयोग नाही. तर इतिहासाची एक परिभाषा आहे. त्या परिभाषेतच लिखाण करणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पण तुम्हाला लिहावी लागणार आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जी प्रस्तावनेमध्ये आपण ती या ठिकाणी लिहिली. आता याच्यामध्ये वास्तुकलेच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा असं म्हटलेलं आहे. तर मग यामध्ये आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश या ठिकाणी करायचा, त्या मुद्दे तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि मग त्याच्यामध्ये काय-काय लिहायचं आहे, ते मी तुम्हाला नंतर या ठिकाणी सांगतो. आता बघा यामध्ये तुम्हाला वास्तुकलेमध्ये इथं या ठिकाणी इंडस व्हॅली जी आहे, तर त्या इंडस व्हॅलीमधली नगर रचना जी आहे, तर ती नगर रचना कशा पद्धतीची होती, हे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये इंडस व्हॅलीमध्ये घरे जी होती, घरं जी काही बांधकाम केली, घरांचे बांधकाम, ते कशा पद्धतीचं राहिलं, हे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचंय. याचबरोबर इथले जे काही रस्ते निर्माण आहे, ते रस्ते कशा पद्धतीने या ठिकाणी अ, केलेले होते, कशा पद्धतीचे हे रस्ते होते, ते तुम्हाला मांडायचंय. याचबरोबर यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल, या ठिकाणी या काळामध्ये जे नाले व्यवस्था जी होती, भूमिगत नाले व्यवस्था ज्याला आपण म्हणू शकतो. तर भूमिगत नाले व्यवस्था, तर त्या भूमिगत नाले व्यवस्थेवर तुम्हाला या ठिकाणी लिखाण करायचं आहे. याचबरोबर हा जो घटक आपण पाहिला अ, हडप्पाचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय, तर या काळामध्ये या ठिकाणी स्नानगृह जे होतं, तर त्या स्नानगृहावर इथे या ठिकाणी चर्चा करायची आहे. याचबरोबर या भागामध्ये जे धान्य गोदामं या ठिकाणी होती, तर त्या धान्य गोदामं यांच्यावर या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर हे सगळे जे आहे, हे आर्किटेक्चरशी संबंधित घटक तुम्हाला यामध्ये मांडायचे आहेत. नगररचना, घरे, रस्ते, नाले व्यवस्था, स्नानगृह आणि त्याचबरोबर धान्य गोदामं या घटकांचा समावेश तुमच्या मुख्य बॉडीमध्ये हे या ठिकाणी असला पाहिजे आणि मग तुम्हाला कन्क्लुजन या ठिकाणी करायचे आहे. तर याच्यामध्ये काय-काय लिहिणं गरजेचं आहे? जसं की नगर रचना. तर नगर रचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, त्या ठिकाणी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये तर आपण म्हणले बघा, की इंडस व्हॅली जी आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं भारतीय नागरीकरण दिसलं. मग नगर रचना कशी होती? तर इथं म्हणू शकता तुम्ही, या भागातील नगर जे आहे, हे 2 भागांमध्ये विभागली होती. एक दुर्ग आणि दुसरं नगर होतं. दुर्ग जे आहे त्याला तटबंदी या ठिकाणी आहे. तिथे या ठिकाणी शासक लोकं राहत होते. तर नगर जे आहे, तर त्या नगरामध्ये या ठिकाणी कारागीर या ठिकाणी राहत होते. जे शासकीय जे सरकारी लोक आहे किंवा शासक जे आहे, त्यांच्या गरजा पुरवण्याचं काम हे या ठिकाणी ते करत होते. तर या पद्धतीचं अत्यंत सोप्या शब्दांमध्ये, सोप्या भाषेमध्ये हे या ठिकाणी मांडायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा मुद्दा जर तुम्हाला द्यायचा असेल, तर तो हा पण म्हणू शकता. या ठिकाणी अ, हा पण मुद्दा या ठिकाणी म्हणू शकता, की धोलविरा जे आहे, तर हे धोलविरा हे मात्र या ठिकाणी 3 भागांमध्ये या ठिकाणी विभागलेलं होतं. त्याच्यामध्ये दुर्ग पण होता, नगर पण होता आणि मनोरंजनासाठी खेळाचं मैदान देखील होतं. तर ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आहे घरं लक्षात घ्या. आता या भागातील घरं कशी होती? तर इथं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, की या भागातील जी घरं होती, तर ती या ठिकाणी वीट बांधकामांनी या ठिकाणी बांधलेली होती. म्हणजे विटांची घरं या ठिकाणी होती. आणि इथं जर आपण पाहू शकतो, तर विटांचा आकार हा सर्वत्र एक समान या ठिकाणी होता. 4:2, 2:1 या पद्धतीनं इथे या ठिकाणी विटा होत्या आणि विटांचा आकार या पद्धतीचा या ठिकाणी होता. घराच्या आतल्या बाजूला प्लास्टर केलेलं आहे, मात्र बाहेरील बाजूने त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं प्लास्टर केलेलं दिसत नाही. याचबरोबर घरांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे, की घरामध्ये प्रवेश केल्यानंतर फक्त प्रथमदर्शनी हॉल ज्याला आपण म्हणतो, त्याचं दर्शन होईल. आतमधल्या खोल्यांचं दर्शन हे या ठिकाणी होत नाहीये आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घराच्या समोर या ठिकाणी विहिरी असल्याचं दिसते. अंगण आणि विहिरी या ठिकाणी आहे, हे तुम्ही मांडू शकता. मग उदाहरणासाठी मोहनजोदडोमध्ये एकूण 700 विहिरी या ठिकाणी प्रत्येक घरासमोर एकूण 700 विहिरी या ठिकाणी सापडलेल्या आहेत. तर हे उदाहरण तुम्ही देऊ शकता. त्यानंतर रस्ते निर्माण आहे बघा, रस्ते निर्माण. तर रस्ते कसे बनवले गेले? तर रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदले जातील
अशा पद्धतीचे बनवलेले आहेत. रस्ते एकमेकांना काटकोनामध्ये छेदतील या पद्धतीचे रस्ते या ठिकाणी बनवलेले आहेत आणि इथं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की या ठिकाणी रस्ते जे आहे, तर त्या रस्त्यांच्या दुतर्फा हे या ठिकाणी दिवा बत्तीची सोय इथे या ठिकाणी केलेली होती आणि रस्त्याच्या ठराविक विशिष्ट अंतरावर मेन होल होतं. या पद्धतीचे मुद्दे पण तुम्ही या ठिकाणी काढू शकता. त्यानंतर आहे नाले व्यवस्था बघा. आता नाले व्यवस्था तुम्हाला एक्सप्लेन करायची. तर नाले व्यवस्था काय? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की इंडस व्हॅलीतील लोक हे स्वच्छतेला जास्त महत्त्व या ठिकाणी देत होते. मग या भागामध्ये अ, भूमिगत अशी नाले व्यवस्था होती. भूमिगत नाले व्यवस्था हा वापरणं खूप गरजेचं आहे. तर नाले व्यवस्था कशी आहे? भूमिगत नाले व्यवस्था या ठिकाणी आहे. मग यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की प्रत्येक घरामध्ये स्वतंत्र या ठिकाणी स्वच्छतागृह या ठिकाणी आहे आणि या स्वच्छतागृहातील जे काही सांडपाणी जे आहे, हे भूमिगत नाल्यांच्याद्वारे मुख्य मेन होलला जोडलं जायचं आणि त्यातून मग ते या ठिकाणी समुद्रामध्ये तो या ठिकाणी जो काही कचरा आहे तो या ठिकाणी सोडला जायचा. या प्रकारची व्यवस्था ही उत्कृष्ट अशी नाले व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. त्यानंतर स्नानगृहाकडे तुम्ही गेलो पाहिजे. मग स्नानगृह जे आहे, हे स्नानगृह काय? मग तुम्ही उदाहरण द्या. मोहनजोदडोमध्ये या ठिकाणी एक मोठं स्नानगृह इथे या ठिकाणी मिळालेलं आहे. मग या स्नानगृहाचं अ, जर आपण साईज या ठिकाणी पाहिली, तर त्याची साईज काय नेमकी होती स्नानगृहाची, ती पण तुम्ही या ठिकाणी इथं देणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे ना? ते पण तुम्ही या ठिकाणी सांगून द्या आणि 8 खोल फूट असणारं आहे. 23 फूट रुंद, 39 फूट या ठिकाणी लांब अशा प्रकारचं आणि 8 फूट या ठिकाणी खोल अशा प्रकारचे हे स्नानगृह या ठिकाणी सापडले आणि या स्नानगृहाच्या बाजूला त्या ठिकाणी चेंजिंग रूम्स जे आहेत म्हणजे खोल्या आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी लोक या ठिकाणी आपले कपडे जे आहे हे बदलण्याचं काम करत होते. हे पण या ठिकाणी द्या. स्नानगृहाच्या बाजूला ज्या ठिकाणी अग्निकुंड देखील या ठिकाणी सापडलेले आहे. तर अग्निकुंड पण होते. बहुधा इथं धार्मिक विधीसाठी देखील या अग्निकुंडांचा वापर केला जात असला पाहिजे. या प्रकारची भूमिका द्या. त्याचबरोबर स्नानगृहाचं अजून चांगलं एक्सप्लोरेशन तुम्ही देऊ शकता, की खाली जो आपण या ठिकाणी पाहतो, त्याचा जो तळाव आहे, त्याच्यामध्ये चांगलं पाणी बाहेर जाण्याची आणि या ठिकाणी चांगलं पाणी चांगलं पाणी आत येण्याची आणि बाहेर खराब पाणी जे आहे, हे बाहेर सोडण्याची व्यवस्था यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली होती. हे पण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तर या पद्धतीचे हे मुद्दे एक्सप्लोरेशन करायचं आणि मग धान्य गोदाम जे आहे, या धान्य गोदामामध्ये पण तुम्ही सांगू शकता, की मोहनजोदडो आणि हडप्पामध्ये धान्य गोदामं सापडलेली आहेत. त्या धान्य गोदामांमध्ये त्या ठिकाणी इथला धान्य साठा जो आहे, हा साठवून ठेवला जायचा आणि धान्य गोदामांमध्ये या ठिकाणी खिडक्या आहेत. तिरप्या खिडक्या इथे या ठिकाणी बनवलेल्या आहेत. जेणेकरून सूर्यप्रकाश हे धान्यांवर पडून ते धान्य या ठिकाणी दीर्घकाळ टिकावं, अशा प्रकारची व्यवस्था इथे या ठिकाणी करण्यात आलेली होती. तर या पद्धतीचं आर्किटेक्चर हे इथे या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. तर ते मुद्दे तुमच्या इथे या ठिकाणी उत्तरामध्ये आले पाहिजे हे लक्षात घ्या. तर हे 1, 2, 3, 4, 5, 6 अजून 2 मुद्दे तुम्हाला सुचले ते पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर हे महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे आणि मग सर्वात शेवटी सारांश करताना तुम्ही या ठिकाणी हे म्हणू शकता, की अशा प्रकारे इंडस व्हॅलीतील जे आर्किटेक्चर जे होतं, वास्तुकला होती, ही तत्कालीन भारतीय समाज व्यवस्थेशी जोडणारी या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्याप्रकारे ही एक उत्कृष्ट अशी नगर रचना प्राचीन काळामध्ये आपल्याला दिसून येते. विषय संपला. ठीक आहे. एवढ्या सुटसुटीत आणि मोकळ्या शब्दांमध्ये हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. खूप असं किचकट लिहत बसू नका. गुंतागुंतीचे शब्द या ठिकाणी नसले पाहिजे. सोप्या भाषेमध्ये जे तुमच्या बोलीभाषेमधले शब्द आहे, ते तुम्हाला इथं उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण GS1 मध्ये या ठिकाणी पाहिलेला आहे, हे लक्षात घ्या. UPSCनं 2025 ला या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. आता तुमचं काम काय, हे मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी ते प्रश्न लिहायचे आणि ते मला तुम्ही WhatsApp करा. तुम्ही या ठिकाणी आपल्या जे ऑफलाईन सेंटर आहे परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम तिथं तुम्ही मला ते आणून द्या. मी ते तुमच्याकडनं चेक करून या ठिकाणी घेईन. आता बघा, एक सूचना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देतो. जे कोण विद्यार्थी या ठिकाणी अजूनही राज्यसेवेला सीरियस घेतलेलं नसेल, तर त्यांनी या ठिकाणी थोडंसं सीरियस घ्या आणि त्यातल्या त्यात इतिहास हा जो विषय आहे, जो तुम्हाला व्यवस्थित केला तर भरपूर मार्क मिळवून देणारा विषय आहे. त्या विषयाला थोडंसं गांभीर्यपूर्वक या ठिकाणी घ्या. तर लक्षात घ्या मित्रांनो, गांभीर्यपूर्वक का म्हणतोय? कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा फाजील आत्मविश्वास आहे, की हिस्ट्री काय आपल्याला लगेच जमतं. मात्र जेव्हा लिहायला बसता, तेव्हा ते जमत नाहीये, असा अनुभव आहे. ठीक आहे.
तर अजूनही ज्या कोण विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी 2025-26 ची तयारी करायची आहे, 27 ची तयारी करायची आहे आणि हिस्ट्रीसाठी तुम्हाला कोण मार्गदर्शक भेटत नसेल, कोणत्या ठिकाणी नोट्स वापराव्या ते कळत नसेल, तर हिस्ट्रीच्या 2 महत्त्वाच्या बॅचेस आपल्या उपलब्ध आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर. त्यामध्ये इतिहास GS1 ची एक बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यामध्ये यू-पी-एस-सीच्या मागील 10 वर्षांचे प्रश्न, त्यांचं स्पष्टीकरण हे या ठिकाणी इथं दिलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या ठिकाणी आपल्या जो आयोगाचा सिलेबस तो देखील याच्यामध्ये संपूर्णपणे इथे कंप्लीट करून दिलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनल या ठिकाणी निवडायचं आहे, त्यांच्यासाठी देखील हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर आपली या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनलची बॅच देखील या ठिकाणी आहे. हिस्ट्री ऑप्शनल हा निवडणं सर्वात सोपं काम आहे लक्षात घ्या. कारण या सब्जेक्टला हिस्ट्री सब्जेक्ट जो आहे ऑप्शनल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स नाहीये काहीच. कारण सगळा तुम्ही पास्ट इंडिया, पास्ट जो हा कालखंड आहे तुमचा, तो तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जो काही थेरॉटिकली सिलेबस दिलेला आहे, तो तेवढा केला, की तुम्हाला इथे या ठिकाणी वेगळं काही करण्याची गरज लागणार नाही. नक्कीच करून घ्यायला मी आहे इथं आणि सोबतच तुमचा लिखाणाचा सराव देखील याही बॅचमध्ये मी या ठिकाणी करून घेणारच आहे. तर मित्रांनो, ठीक आहे. आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर जरूर या ठिकाणी सांगा आणि लक्षात घ्या, ज्या कोणी विद्यार्थ्यांना या दोन्ही बॅच जॉइन करायच्या असतील, त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर जावा, तिथं व्हिजिट द्या आणि तिथं तुम्हाला ज्या कोण बॅचेस या ठिकाणी हव्या आहेत, त्या जरूर या ठिकाणी जॉइन करा. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आता दररोज अशा पद्धतीचं इतिहास GS1चं जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आणि त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समाविष्ट करणं गरजेचं आहे, यावर आपण चर्चा करणार आहोत. थांबूया मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.